नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसाने आम्ही परत आलो आहे आणि आज काहीतरी वेगळीच हॅपीनेस आहे, कारण मी दाखवते तुम्हाला. आमचा कास्ट निघाला आहे. निघालंय पण डॉक्टरने 2 वीक्स हे ग्रिप सॉक्स घालून चालायला सांगितलं सो दॅट हळू आत्ताच फ्रीडम मिळालं. नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो टुडेज ब्लॉग इज अबाउट रूम डेकोरेशन. आज आम्ही आमची रूम डेकोरेट करणार आहे. थोडीशी बाहेर जाऊन शॉपिंग करू, थोडे एस्थेटिक गोष्टी घेऊ. इथे आम्हाला विजन बोर्ड प्लॅन करायचा आहे. आमचा हा वर्किंग स्टेशन आहे, तर इथे काहीतरी आम्ही त्याचं सामान आणू. आम्हाला मोठी इथे काहीतरी फ्रेम लावायची आहे, त्याचं पण जर आज पॉसिबल झालं तर ते करू. आणि छोटे छोटे एलिमेंट्स आम्हाला बेसिकली ॲड करायचे रूममध्ये. आम्हाला छान एस्थेटिक प्लेट्स आणायचे आहेत, जेव्हा आम्ही थोडंसं इथे मूवी बघताना खायला बसतो तेव्हा. बस, तर आम्ही त्यासाठी चाललो आहे. कुठं? DIY रिलायन्स स्मार्ट. बघू कसं होईल ब्लॉग, बघत राहा. येस. थोडी शॉपिंग केली आम्ही, आता जाऊ पटकन. मॅग्नेट्स पण ह्याला लावता येतो विजिट बोर्डसाठी, किंवा हे पण चांगलं आहे. विजन बोर्ड माहीत नाही ह्याला कसं डेकोरेट करणार, बट लेट्स सी. आपण राहिलेले 6 मंथ्सचा विजन ह्याच्यावर करू. विजन बोर्डसाठी आम्ही ट्रॅव्हल स्टिकर्स घेतले, सो ट्रॅव्हल रिलेटेड त्याच्यावर टाकणार आहे. दिस इज सगळं घेतलंय. बोला. सो आजकाल इंस्टाग्रामवर तुम्ही पाहिलं असेल, खूप चालू आहे याबद्दल हँगिंग स्ट्रिप्स. सो नो नेल्स, नो डॅमेज फॉर द वॉल्स. तुम्ही हॅमर, ड्रिल मशीन काय वापरायची गरज नाही. आम्ही हे 3 फ्रेम्स चिटकवले आता. आणि आम्ही So, विचार एवढंच केला, आहे, हे फक्त स्टिक करायचं आणि ते वॉलला स्टिक होतं. सो आमचा विचार चालू आहे ह्या फ्रेमसाठी ते लावायचं. सो हे असं येतं. मी वेगळं केलं ना. 2. तुझं कुठे गेलं? खाली पाडलं तू. असं एका पॅकमध्ये एवढंच येतं 4. या 4 मध्ये एकच फ्रेम लावून होतं. 2 पेअर्स येतात असे. हे असं केलं. ते चिटकवायची पद्धत त्यांनी सांगितलेली वेगळी इन्स्ट्रक्शन प्रमाणे, पण आम्ही वेगळ्या पद्धतीने चिटकवतोय. सो हे 2 असतात, त्याला फक्त व्यवस्थित लेवलमध्ये क्लिक करायचं. खटक 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 खटक. आणि सेम विथ दिस. त्यानंतर हे मागे एक काढू नको, थांब आधी बघ ना कुठं बसतंय. हा कळालं मला कुठं बसते. छोटीशी हे आहे. बसेल ते, पण मला ते असं वाटतं. काढायचं. त्याचं स्टिक करायचं. ह्याला हे खूप गॅप आहे या पेंटिंगला इकडे, म्हणून आम्ही एका बॉर्डरवर स्टिक करतोय. तिकडे एवढा गॅप नव्हता म्हणून तिकडे आम्ही आतमध्ये स्टिक केलं. सो सेम विथ दिस साइड. बेडवर नको टाकू. 2च. ओके. मध्ये घे.
नेक्स्ट टास्क फॉर दिस डे इज, हे असे काही पेपर्स आहेत आमच्याकडे अजून आहेत. दिस विल बी आवर विजन बोर्ड. हे आम्ही DIY मधून आणले आणि बाय द वे हे फ्रेम्स पण आम्ही DIY मधून आणले. आम्ही ह्याची प्राइसिंग तुम्हाला नंतर सांगू आधीच्या व्हिडिओजमध्ये आहे की ते ॲट दी एंड. सो आपण आज करू क्रिएट विजन बोर्ड. तू तुझा कर, तुझे विजन 2026साठी काय असतील, माझे विजन जे आपल्याला डिसेंबरपर्यंत काय आहे ते आपण इथे लावू आणि याच्या खाली आपण काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करू. आमचा प्लॅन आहे ते बास्केट पण आम्ही DIY मधून घेतलं आहे. सो पहिले आम्ही घेतलेलं ते की त्यात आम्ही काहीतरी फ्लावर्स वगैरे काहीतरी लटकू. बट नाव सिन्स आम्ही विजन बोर्ड इथे शिफ्ट केला आहे तर आम्हाला वाटतं की त्यात आम्ही कलरफुल पेन्स आणि स्टिकी नोट्स ठेवू की कधी पण काही पण ॲड करायचं असेल त्यात तर पटकन जाऊन त्यात लिहून क्लिप करता येईल. दॅट्स वाय. आणि हे काही अजून एक्स्ट्रा स्टफ आहे जे आम्ही आणलं आहे DIY मधून. तर हे क्लिप्स मला खूप क्यूट वाटले कारण तिथे 5 क्लिप्स आहेत बट ते पूर्ण पडणार नाही म्हणून हे हार्टवाले आणलेत. आणि हे एक रोप आहे फॉर डेकोरेशन. आणि दिस इज अ स्टिकर पॅड बुक. इट हॅज ऑल डिफरंट स्टिकर्स जे ट्रॅव्हल रिलेटेड आहे मोस्टली. आणि आम्हाला मेन विजन आमचं ट्रॅव्हलचंच आहे सो त्यामुळे ट्रॅव्हल स्टिकर्स आणलेत. बघूया. तर विजन बोर्डचं आत्ता लगेच नाही करत आहे आम्ही बट लेट्स सी की आजच करणार आहे बट आत्ता थोडी करणार आहे. थोडंसं अजून 1-2 सामान आणू, कलरफुल पेन्स अँड ऑल, मग आम्ही करू. बाय द वे सो पण नको बोलू चालू कर तर आणि सो न बोलता चालू कर. मग आता आम्ही निघालोय लंच करायला. आमच्या पप्पांना सुट्टी आहे इंडिपेंडन्स डे. आम्ही DIYची तयारी करतच होतो, सगळं रूम डेकोरेट करत होतो बट तेवढ्यात आम्हाला आमचा प्लॅन झाला लंच, फॅमिली लंच करायचा. कालपासूनच चालू होतं बट आता इम्प्रॉम्प्टू आम्ही थोडंसं केलं. तर आम्ही निघालो पटपट आवरून त्यासाठी. आणि ऑन द वे येता येता आम्ही थोडंसं विजन बोर्डसाठी जे काही राहिलं आहे ते मे बी घेऊ आणि पुढचं व्लॉग कंटिन्यू करू आहे ना आपलं विजन बोर्डचं. तर तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ. आणि आम्ही हे पण दाखवतो आम्ही कुठे जातो आहे लंचला. अजून कन्फर्म नाही आहे. मोस्टली इथे एक वेज रेस्टॉरंट आहे आमच्या एरियामध्ये. तर पण बघू, जिथे आम्ही जाऊ तर आम्ही तुम्हाला दाखवू. इकडे आलो आहे आम्ही लंच करायला. लंच छान डेकोरेट केलं आहे मी ना. श्रावण फूड फेस्टिवल. श्रावण फूड फेस्टिवल. ओह नाईस. Thank you.